नमस्कार मंडळी, आज इथे आपण श्री महालक्ष्मीविषयी काही कथा ऐकणार आहोत. श्री महालक्ष्मी म्हणजे स्वकष्टातून मिळालेले धन. लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, तर लक्ष्मी म्हणजे समृद्धी, ऐश्वर, जे प्रामाणिकपणे स्वकष्टाने मिळवलेल्या समाधानात आहे, संतुष्टतेत आहे. म्हणूनच लक्ष्मीची प्रार्थना करताना म्हटले जाते, सर्व देवांना वर देणाऱ्या, भगवान विष्णूला प्रिय असणाऱ्या हे देवी लक्ष्मी, तुला माझा नमस्कार असो. तू प्रसन्न झाल्यानंतर जी गती म्हणजे जे स्थान माणसांना प्राप्त होते, ते मला सुद्धा तुझ्या दर्शनाने प्राप्त हो, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. पुढची कथा आपण ऐकणार आहोत. जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी वास करते. जिथे स्वच्छता आहे तिथे लक्ष्मी नांदते. म्हणून स्वच्छता ठेवावी असे म्हटले जाते. साधा विचार करा, आपली खोली जर स्वच्छ छान आवरून ठेवली असेल तर आपल्याला खूप छान वाटते, एका प्रकारची सकारात्मकता जाणवते. म्हणूनच स्वच्छता ज्या घरात आहे तिथे लक्ष्मीचा निवास असतोच. कचरा, जाळी जळमटे साफ केली की नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. ज्या वस्तूमध्ये स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता असते त्या वस्तूमध्ये लक्ष्मी निवास करते. त्याचप्रमाणे चारित्र्यवान, कर्तृत्ववान, कर्तव्यदक्ष, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसांच्या घरात वास्तव करणे तिला आवडते. म्हणूनच आपले घर स्वच्छ, प्रसन्न ठेवावे. घरातील सर्व माणसे सदाचारी, उद्योगप्रिय, शांत, समाधानी, संयमी आणि चारित्र्यवान असतील तर त्या घरात लक्ष्मी दीर्घकाळ आनंदाने राहते. पुढची गोष्ट आहे, जिथे शंख तिथे लक्ष्मी. प्राचीन काळापासून पूजेमध्ये शंखाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक वैदिक कार्यात शंख महत्त्वाचा मानला गेला आहे. एवढंच नव्हे तर असंही मानलं जातं, शंख ज्या ठिकाणी असतो तेथे सुख, शांती, धन, वैभव याचा वास असतो. जिथे शंखनाद होतो तिथे कायमच सकारात्मकता ऊर्जा असते. शंख हे भगवान विष्णूचे प्रमुख अस्त्र आणि शस्त्र देखील मानले जाते. शंखाचे तसे अनेक प्रकार आहेत, पण शास्त्रानुसार वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख हे महत्त्वाचे मानले जातात. शंखाची उत्पत्ती समुद्रमंथनादरम्यान झाली होती असेही म्हणतात. हेच कारण आहे की देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे भाऊ बहीण मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. त्यामुळे जिथे शंख आहे तिथे लक्ष्मीचा निवास असतोच. कथा जर आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.